आता डिफरन्शिएशन मधील डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन त्यातलं एक्सरसाइज 1.2 चे पहिले 3 क्वेश्चन्स आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आता क्वेश्चन 5 युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x इज इक्वल टू π/2. आता याच्या प्रूफसाठी काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. सेम असंच एक एक्झाम्पल तुमचं टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे, ते एकदा तुम्ही पाहू शकतात. लेट f of x इज इक्वल टू tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x. याला आपण इक्वेशन नंबर 1 द्यायचं. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? वी हॅव टू प्रूव्ह f of x इज इक्वल टू π/2 हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे दिस इक्वल टू π/2. आपण काय करणार, इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, f' इज इक्वल टू tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स 1/1 प्लस x स्क्वेअर प्लस cot इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस x स्क्वेअर. आता हा प्लस हा मायनस इज इक्वल टू 0. मग f' काय आला 0. मग f' जर 0 येत असेल तर फंक्शन काय असेल, कॉन्स्टंट. सो f of x इज कॉन्स्टंट. f of x असेल कॉन्स्टंट फंक्शन. म्हणजेच काय मग, लेट f of x इज इक्वल टू c फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x f of x must be c only, म्हणजे कॉन्स्टंट. सो कन्व्हिनियंटली we can choose x is equal to 0. आपण काय करू आता, x is equal to 0 घ्यायचं. फ्रॉम 1 आणि इक्वेशन 1 मध्ये ते व्हॅल्यू टाकायच्या. फ्रॉम 1 वी गेट काय आहे इक्वेशन 1, f of x tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. मग f of 0 इज इक्वल टू tan इनवर्स 0 प्लस cot इनवर्स 0. आता tan इनवर्स 0, tan 0 काय येतो 0, म्हणून tan इनवर्स 0 काय येईल तर 0. cot इनवर्स 0. आता cot π/2 ची व्हॅल्यू 0 येते, म्हणून cot इनवर्स 0 काय येईल तर π/2. म्हणजे हा काय झाला, इज इक्वल टू π/2. देअरफॉर f of x इज इक्वल टू π/2. हेन्स साइन इनवर्स x झालं प्रूफ, सॉरी tan दिलेला. देअरफॉर tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इज इक्वल टू π/2. असंच सेम एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइज मध्ये सॉल्व आहे, ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. नंतर क्वेश्चन 6. आता बघा क्वेश्चन 6, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. आता tan इनवर्स ऑफ log x. आता हे काय बघा, tan इनवर्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, पण tan इनवर्स ऑफ log x म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे कंपोजिट फंक्शन. आलं लक्षात? बघा मग सोल्युशन. लेट y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ log x. आता आपल्याला tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आणि कंपोजिट फंक्शन काय असतं ते पण आपल्याला माहिती आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू. तर tan इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, tan इनवर्स x असेल तर आपण काय करतो बघा, इकडे लिहून देतो मी वाटल्यास. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/1 प्लस x स्क्वेअर. सेम हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/1 प्लस x स्क्वेअर. पण इथं x नाहीये तर काय आहे log x, म्हणून कशाचा स्क्वेअर आहे, log x चा स्क्वेअर. पण हे log x फंक्शन आहे, हे इथं काय फक्त x होता, हे इथं काय फंक्शन दिलेलं आहे, म्हणून आपण काय करणार परत इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला याचा आन्सर मिळेल. 1/1 प्लस log x चा स्क्वेअर इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे हे काय झालं फायनली 1/x इंटू 1 प्लस log x चा स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे आता तुम्हाला कंपोजिटचे
रूल्स माहीत पाहिजेत. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा फाइंड करतो ते पण माहीत पाहिजे. त्यासाठी काय करायचं, तुमचं जे टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 20, टेक्स्टबुक मधलं जे पेज नंबर 20 आहे, तर पेज नंबर 20 वर काही फॉर्म्युले आणि टेबल्स दिलेले आहेत. तर ते टेबल्स एकदा पहा. त्याच्यात तुम्हाला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचे काही रूल्स पण दिलेले आहेत. ते रूल्स पण एकदा तुम्ही घरी जाऊन लिहून घ्या. म्हणजे पेज नंबर 20, कुठलं, टेक्स्टबुकचं पेज नंबर 20, टेक्स्टबुक पेज नंबर 20 सी अँड राईट टेबल्स. त्याच्यात कंपोजिट पण दिलेला आहे आणि रूल्स पण दिलेले आहेत. आता बघा, y इक्वल टू कोसेक इनवर्स. आता याला काय करणार आपण, कोसेक इनवर्स एक्स आहे, कोसेक इनवर्स ऑफ ई रेस टू -1, म्हणजे हा आपण असा लिहू शकतो 1 अपॉन ई रेस टू एक्स. आता एक रूल आहे, कोसेक इनवर्स 1/x जर असेल तर याला साइन मध्ये कन्वर्ट करता येतो, साइन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजेच हा रूल, हे काय झालं मग, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1/x 1/e रेस टू एक्स, म्हणजे साइन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. आणि आता याला तुम्ही डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यालाही तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात, कारण आपल्याकडे कोसेक इनवर्सचा पण डेरिव्हेटिव्ह आहे. पण शक्यतोवर काय करायचं, कोसेक, कॉट आणि सेकला साइन कॉस टॅन मध्ये कन्वर्ट करून मग सॉल्व्ह करायचं. y इज इक्वल टू साइन इनवर्स, याचं डिफरन्शिएशन काय येतं बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स काय येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. पण इथे ई रेस टू एक्स म्हणजे फंक्शन आहे, मग सेम 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. आता हा ई रेस टू एक्स फंक्शन आहे म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कंपोजिट, म्हणून ई रेस टू एक्स झालं. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेस टू एक्स आणि डिवाइडला 1 मायनस ई रेस टू एक्स स्क्वेअर म्हणजे ई रेस टू ट्वाइस एक्स, असं लिहिलं तुम्ही तरी चालेल. झाला याचा डेरिव्हेटिव्ह. कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. कॉटचा पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, कॉट इनवर्सचा. कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे हा ऑलरेडी एक्स क्यूब आहे, याचा स्क्वेअर, पण हे फंक्शन आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3x स्क्वेअर. म्हणजे याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह, म्हणजे असा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क साठी विचारला जाऊ शकतो. -1 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब आणि स्क्वेअर म्हणजे 3 × 2 6 एक्स रेस टू 6 आणि हा 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर झाला. हे तुम्ही फायनल आन्सर लिहू शकतात. नंबर 4, टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. यालाही तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएशन करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, पण इथं काय रूट एक्स आहे म्हणून रूट एक्सचा स्क्वेअर इंटू, आता हा रूट एक्स फंक्शन आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह, रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे मी इथली ही जी एक स्टेप होती डेरिव्हेटिव्ह ही कमी केली. आपण काय करतो इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. झालं, हे तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात. 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू, आता ह्या सगळ्या टर्म्स मल्टिप्लाय आल्यात, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे 1 प्लस एक्स. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे 1 प्लस एक्स. नंतर कॉस इनवर्स ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. यालाही तसंच डिफरन्शिएट केलं, काय मिळेल तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू, आता कॉस इनवर्स आहे, फॉर्म्युला काय -1 अपॉन 1 प्लस -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे काय इथं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि त्याचं परत स्क्वेअर इंटू, आता हे फंक्शन आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह, वाटल्यास एक स्टेप जास्त लिहा. डेरिव्हेटिव्ह कशाचं तर 1 मायनस एक्स स्क्वेअरचा. म्हणजेच काय झालं हे बघा आता, इक्वल टू मायनस साइन, याचं डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आणि एक्स स्क्वेअरचा ट्वाइस एक्स आणि डिनॉमिनेटरला काय हे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचा
स्क्वेअर झालं. मायनस मायनस प्लस, पुढे तुम्ही असं लिहू शकतात काय, ट्वाईस एक्स अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. आता हे एक्झाम्पल बघा, याला काय करणार आता सिम्प्लिफाय, म्हणजे कॉस क्यूब आहे तर याला तुम्ही असं लिहू शकतात कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब आणि याचा क्यूब. आता बघा मी जे म्हटलं की एक्सरसाइज तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 20 वर काही टेबल्स आणि रूल्स दिलेले आहेत. त्याच्यात हे रूल्स आहेत, कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स हा काय येतो एक्स, त्याच्यानंतर कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स आपण काय येतो तर एक्स. मग असं साईन असो म्हणजे साईन इनवर्स ऑफ साईन, कोसेक इनवर्स ऑफ कोसेक, टॅन इनवर्स ऑफ टॅन, कॉट इनवर्स ऑफ कॉट, तर काय येतो सगळ्यांचा आन्सर काय येतं तर एक्स. म्हणजे हे रूल्स तुम्ही लक्षात घ्या. म्हणून कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब हा काय येईल तर एक्स क्यूब येईल, आणि या ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजे हा क्यूब झाला. म्हणजेच काय झाला हा 3 × 3 9 म्हणजे एक्स रेस टू 9. म्हणजेच तुम्हाला डीवाय बाय डीएक्स कशाचा घ्यायचा आहे, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, म्हणजे सिम्प्लिफाय केला आपण, एक्स रेस टू 9 म्हणजे 9 एक्स रेस टू 8 म्हणजे n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 हा फॉर्म्युला आपण यूज केला. पुढचं एक्झाम्पल सेम असंच, y इज इक्वल टू साईन रेस टू 4 साईन इनवर्स ऑफ रूट एक्स. हे पण तसंच काय होईल, साईन इनवर्स ऑफ रूट एक्स ब्रॅकेट रेस टू 4. म्हणजेच काय झालं हे साईन ऑफ साईन इनवर्स रूट एक्स म्हणजे रूट एक्स आणि रेस टू 4. पुढे याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजे साईन रेस टू 4 साईन इनवर्स ऑफ रूट एक्स म्हणजे साईन ऑफ साईन इनवर्स ऑफ रूट एक्स आणि ब्रॅकेट रेस टू 4. म्हणजे हा काय झाला साईन ऑफ साईन इनवर्स एक्स म्हणजे इथं रूट एक्स आहे म्हणून रूट एक्स आणि हा रेस टू 4. म्हणजे असंच आपण साईन साठी पण तो रूल यूज केला. म्हणजे हे रूल्स लक्षात घ्या तुम्ही एकदा, टेक्स्टबुक मधलं पेज नंबर 20 एकदा बघा. रूट एक्स रेस टू 4, मग रूट एक्स म्हणजे काय झाला हा एक्स रेस टू 1/2 आणि हा रेस टू 4 म्हणजे 4/2 म्हणजे एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय झाला y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आणि याला तुम्ही डिफरन्शिएट केलं तर काय होईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं काही ट्वाईस एक्स झालं. आता क्वेश्चन 7 बघा, y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ सेम कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स. मग तो रूल यूज केला तुम्ही, कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू एक्स. म्हणजे हा काय झाला y इज इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि याला डिफरन्शिएट करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, आता ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू एक्स स्क्वेअर येतो, पण हे एक्स स्क्वेअर फंक्शन आहे म्हणून इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स हा झाला डेरिव्हेटिव्ह. आता बघा कोसेक इनवर्स ऑफ 1/cos, इकडे कोसेक आहे इकडे काय 1/cos. आता ह्या 1/cosला काय करणार तुम्ही सेक मध्ये कन्वर्ट करून घेणार. म्हणजे कोसेक इनवर्स 1/cos म्हणजे काय असतो सेक, म्हणजे सेक 5 आणि याचेही फॉर्म्युला आहेत कोसेक इनवर्स ऑफ सेक एक्स. कोसेक इनवर्स ऑफ सेक एक्स असेल तर काय करायचं इथं π/2 मायनस, म्हणजे अलाइड अँगल्सचे फॉर्म्युले आपण यूज करून हे सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हे आपल्याला असं मिळतं कोसेक इनवर्स ऑफ सेक ऑफ π/2 मायनस 5 म्हणजे हा तर कोसेक आणि सेक आहे, तर हा जो सेक आहे याला कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून तो काय होतो कोसेक इनवर्स ऑफ हा कोसेकच लिहायचा होता आपल्याकडून सेक लिहिला गेला. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक ऑफ π/2 मायनस 5 आता अलाइड अँगल मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे काय असतात पॉझिटिव्ह. आता हा सेक पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणून काय केलं आपण त्याला कोसेक π/2 मायनस थिटा. आता कोसेक π/2 मायनस थिटा म्हणजे सेक थिटा, म्हणून याच्या जागेवर आपण हा फॉर्म्युला यूज केला. आणि आता आपण कोसेक इनवर्स ऑफ कोसेक थिटा, आता कोसेक इनवर्स ऑफ कोसेक थिटा म्हणजे काय होतो कोसेक इनवर्स ऑफ कोसेक थिटा म्हणजे थिटा. तसंच कोसेक इनवर्स ऑफ कोसेक म्हणजे हा काय π/2
मायनस 5x हा आहे तुमचा y. आणि मग याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय झाला हा dy/dx इज इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह 5x इंटू लॉग 5. म्हणजेच फायनली काय मायनस 5x इंटू लॉग 5. आता बघा y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट. आता इथं काय करणार आधी याला सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला, कारण आपल्याजवळ कॉस इनवर्स ऑफ असा फॉर्म्युला नाहीये. म्हणून काय करणार याला कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट. आता 1 प्लस कॉस थिटा म्हणजे फॉर्म्युला काय आपल्याजवळ 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मी तुम्हाला मागे पण हे फॉर्म्युला लिहून दिलेले आहेत. आणि डिवाइडला काय आहे तर 2. हा 2 कॅन्सल म्हणजे हा 2 कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. म्हणजेच काय शिल्लक राहतं इथं कॉस इनवर्स ऑफ x/2. कॉस इनवर्स ऑफ कॉस x म्हणजे x म्हणजे y इज इक्वल टू x/2. आता इथं अँगल x/2 आहे म्हणून x/2. आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल देअरफॉर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा 1/2. म्हणजे याचा आन्सर काय आला 1/2. पुढे कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट 1 मायनस कॉस ऑफ x स्क्वेअर. आता 1 मायनस कॉस थिटा असला की याला आपण काय करतो आपल्याजवळ फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे x स्क्वेअर बाय 2. बघा नीट समजून घ्या 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि डिवाइडला 2 कॅन्सल स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजेच काय शिल्लक राहील इथं कॉस इनवर्स ऑफ साइन x स्क्वेअर बाय 2. आणि आता हा जो साइन आहे या साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे अलाइड अँगल. अलाइड अँगलचा फॉर्म्युला म्हणजे बघा काय होईल मग हा कॉस ऑफ π/2 मायनस थिटा जो असेल तो मायनस थिटा. कॉस इनवर्स ऑफ कॉस x म्हणजे x म्हणजे जिथं अँगल काय तर π/2 मायनस x स्क्वेअर बाय 2. π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग आता याला डिफरन्शिएट करायचं. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x स्क्वेअरचा ट्वाइस x तो 2 जशाचा तसा 2 कॅन्सल मायनस x. पुढचं एक्झाम्पल टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन. मग याला काय करायचं बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ. आता आपल्याला फॉर्म्युले पाठ असतील तर आपण लिहू शकतो 1 मायनस टॅन x/2 आणि 1 प्लस टॅन x/2. इथं काय करायचं आपण आता 1 च्या जागेवर टॅन π/4 हा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे हे काय होईल इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे टॅन π/4 मायनस टॅन x/2 डिवाइडला हा जो 1 आहे हा 1 ॲज इट इज ठेवायचा आणि इथं कोइफिशियंट 1 असतोच म्हणून त्याच्या जागेवर परत टॅन π/4 लिहायचा. टॅन π/4 इंटू टॅन x/2 आणि हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो कोणता टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी म्हणजे टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला झाला. म्हणजेच काय झालं हे टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ए मायनस बी या फॉर्म मध्ये. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स म्हणजे एक्स म्हणजे ते अँगल π/4 मायनस x/2 हा मिळाला तुम्हाला y. आणि याला डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू π/4 कॉन्स्टंट आहे म्हणून 0 मायनस x/2 चा 1/2 म्हणजे फायनल आन्सर काय आलं 1/2. हे बघा y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट. यालाही तुम्ही सिम्प्लिफाय करा. टॅन इनव्हर्स ऑफ म्हणजे आपल्याजवळ जे बेसिक फॉर्म्युले आहेत त्या बेसिक फॉर्म्युल्यांचा यूज करून सिम्प्लिफाय करायचं आणि इथं मध्ये टॅन मिळेल किंवा कॉट मिळेल असं बघायचं. 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2 आणि 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. 2 कॅन्सल स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे इथं काय शिल्लक राहत आहे फक्त टॅन इनव्हर्स ऑफ कॉस x/2 अपॉन साइन x/2 आणि कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट म्हणजे हा काय झाला टॅन इनव्हर्स ऑफ कॉट x/2. कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ टॅन इनव्हर्स ऑफ टॅन π/2 मायनस थिटा
टॅन इनव्हर्स टॅन एक्स म्हणजे एक्स म्हणजेच काय पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 हा झाला वाय आणि याला डिफरन्शिएट केलं तर डीवाय बाय डीएक्स काय मिळतं तुम्हाला हा 0 मायनस 1 बाय 2 म्हणजे मायनस 1 बाय 2. आता एक याच्यातलं आपण लास्ट एक्झाम्पल पाहू. बाकी काही सिंपल एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकतात. टॅन इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. आता याला सिम्प्लिफाय करायचं कोसेक प्लस कॉट. काय करणार कोसेकच्या जागेवर पण फॉर्म्युला यूज करणार. कोसेक म्हणजे काय असतो 1 अपॉन साइन आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. बघा एकदम सिंपल एक्झाम्पल आहे फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजेत. टॅन इनव्हर्स आता बेस सेम असल्यामुळे आपण काय करणार 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स असं लिहिणार. आता इथं आता याला टॅन किंवा कॉट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला आणि याला सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजे इथं आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युले यूज करावे लागतील. हाफ अँगल फॉर्म्युले कुठले आहेत बघा 1 प्लस कॉस म्हणजे काय 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2 हा फॉर्म्युला झाला आणि डिनॉमिनेटरला साइन एक्स म्हणजे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 हा फॉर्म्युला आपण यूज करू. मग आता याच्यात काय होईल हा 2 आणि एक कॉस कॅन्सल होईल म्हणजेच काय शिल्लक राहील इथं टॅन इनव्हर्स ऑफ वरती एक कॉस शिल्लक राहील म्हणजे कॉस आणि अँगल ॲज इट इज एक्स बाय 2 आणि डिनॉमिनेटरला एक कॉस कॅन्सल झाला साइन शिल्लक राहील साइन एक्स बाय 2. आणि आत्ताच वरचं एक्झाम्पल आपण पाहिलं सेम कॉस आणि साइन मिळतो म्हणजेच कॉट म्हणजे हा काय झाला टॅन इनव्हर्स ऑफ कॉट एक्स बाय 2 आणि कॉटला जर तुम्हाला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल इथं अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करावा लागेल टॅन पाय बाय 2 मायनस थिटा. आता अलाइड अँगलचे फॉर्म्युले तुम्ही 11th स्टँडर्डला डिटेलमध्ये पाहिलेले आहेत तर एकदा परत रिवाइज करून घ्या म्हणजे तुम्हाला इझिली ते सॉल्व्ह करता येतील. आणि मग या वायला डिफरन्शिएट केलं पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस एक्स बाय 2 चा 1 बाय 2 म्हणजेच मायनस 1 बाय 2. असं आपण क्वेश्चन 5, 6 आणि 7 पाहिलेले आहेत. बाकी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.